काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेचा निकाल जाहीर। आता प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष उमेदवार ॲक्शन मोडवर। नगरसेवक राज चौधरी यांनी प्रभागातील पाणी प्रश्नासह सुरक्षिततेबाबत नगर परिषद प्रशासनाला दिलं निवेदन। तत्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी। मुंबई महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिलाय। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर फायदा होणार असल्याची भूमिका। काँग्रेसनं आपला जुना खेळ पुन्हा सुरू केल्याचं वक्तव्य ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केलंय। लोकांमध्ये जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात असं देखील प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं। भोकर, मुदखेड, अर्धापूर या सगळ्यांचा अशोक चव्हाण असल्याचं वक्तव्य श्रीजया चव्हाण यांनी केले। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल। भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आवाहन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये केलं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस हे जल्लाद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तर जल्लाद कोणालाही फाशीची शिक्षा करतात असं म्हणत त्यांनी केली टीका। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला राजीनामा। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं। एकूण 17 वॉर्डसाठी ही निवडणूक होणार। जळगावमधल्या भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क